संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मृत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी भगवानगडावर जाऊन भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली। यावेळी धनंजय देशमुख यांनी आरोपींच्या गुन्ह्यांचे पुरावे नामदेव शास्त्री यांच्यासमोर सादर केले। महंतांनी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहावं आणि आरोपींना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। तर भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहे, आरोपींना पाठीशी घालणार नाही असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं। बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहित होत्या का गुन्हेगारांच्या? तर ते म्हणले मला माहित नव्हत्या, म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता, त्यावरच आम्ही तिथं पण बोललो अतिशय चुकीचं आहे म्हणले हे। आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले। त्या काही गोष्टी घडल्यात पाठीमागं त्या पुढे घडू न देता तुम्ही योग्य भूमिका घ्यायला सांगा। जे गुन्हेगार आहेत त्यांची जे कोणी पाठराखण करते त्यांना हे सल्ला द्या की ह्या चुकीच्या लोकांचं समर्थन करू नका, त्यांना साथ देऊ नका असं आम्ही त्यांना व्यक्त झालो। भगवानगडाला मानणारं कुटुंब आहे, यापूर्वी ते भगवानगडावर येत होते, त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागं आहेत आणि सदैव राहील। तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी 2 दिवसापूर्वी केलेल्या विधानानंतर वारकरी संप्रदायातील संत महंतांनी नाराजी व्यक्त केली होती। कीर्तनकार आणि संतांनी सामाजिक एकोपा राहील यासाठी कार्य करायला हवं अशी प्रतिक्रिया उमटत होती। आणि यानंतर काल धनंजय देशमुखांनी महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली, त्यांच्यासमोर पुरावे सादर केले। यानंतर महंत नामदेव शास्त्रींनी भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या या भूमिकेचं आता वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे। महंत शास्त्री यांनी घेतलेली भूमिका वारकरी संप्रदायाला साजेशी आहे असं मत कीर्तनकार व्यक्त करतायत। धनंजय देशमुख त्यांच्या भेटीला गेले आणि त्यांनी ठाम सांगितलं की बाबा मी जसं एखाद्या नेत्याचं त्या काळामध्ये समर्थन केलं असेल, परंतु आज हा पीडित कुटुंबाच्या मी मागं आहे आणि ह्या पीडित कुटुंबाला जोपर्यंत म्हणजे धनंजय देशमुख यांचं आमच्या संतोष अण्णाचं जे काही दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली, त्या हत्येला जोपर्यंत आरोपीला त्या ठिकाणी सजा होत नाही किंवा त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत भगवान भक्तिगड त्यांच्या पाठीशी उभं राहील हे त्यांनी ज्यावेळेस ठाम सांगितलं त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाचं म्हणजे एक मन फुललं की एक संतांचे विचार कसे असावेत, सगळ्यांसाठी न्याय देणारे असावेत आणि एवढ्या उंचीच्या माणसानं, एवढ्या महंत माणसानं त्या ठिकाणी ही भूमिका घेतली, स्वागतप्रिय आहे, आमच्या वारकऱ्यांसाठी समाधानकारक आहे। खऱ्या अर्थानं गडाचं मठाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि मठाधिपती महंतांनी सुद्धा बोलताना त्यांच्याकडे समाज खूप आदराने पाहतोय, त्यांच्या शब्दाला समाजामध्ये खूप किंमत येते, वंदनीय आहेत। म्हणून त्यांनी सुद्धा प्रत्येक विषय बोलत असताना समाजामध्ये तेढ न निर्माण होता समाज एकोप्यानं कसा राहील असं त्या ठिकाणी महंतांनी वागलं पाहिजे आणि हे आम्हाला अपेक्षित आहे। म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील प्रत्येक या ठिकाणी वारकरी मंडळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी प्रामाणिकपणे ठामपणे उभा आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून। उदय, नामदेव शास्त्रींनी मांडलेली भूमिका, त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाकडून आता ते होणारं त्याचं भूमिकेचं स्वागत, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नेमकं काय घडतंय, काय नेमकी चर्चा इतर सगळ्या लोकांमध्ये सध्या सुरू आहेत याबाबत? नक्कीच आपण जर बघितलं तर धनंजय देशमुख यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भगवानगडावर जाऊन भेट घेतली। यावेळी वैभवी देशमुख, विराज देशमुख हे देखील सोबत होते। महंतांनी देशमुख कुटुंबाचं जे काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलं आणि भगवानगड हा देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं। यानंतर आता वारकरी संप्रदायातून जे काही कीर्तनकार असतील, प्रबोधनकार असतील, त्यांनी देखील शास्त्रींच्या या भूमिकेचं स्वागत केलं। एक प्रकारे म्हणजे वारकरी क्षेत्रातील जे संत महंत आहेत, कीर्तनकार आहेत, त्यांची भूमिका कशी असावी, तर ही आरोपींच्या पाठीशी नसून देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ही जी भूमिका आहे ती अतिशय योग्य आहे आणि यापुढे देखील वारकरी संप्रदाय जो आहे तो देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी त्यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे असेल असंच आता मत व्यक्त केलं जाते। दुसरीकडे शास्त्रींच्या भूमिकेचं देखील स्वागत आता कीर्तनकारांमधून केलं जाते। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।